नमस्कार. तर आज आहे शनिवार आणि आता आपण दर्शनासाठी आलेलो आहोत इथं शनी शिंगणापूर. कारण आपल्या जिल्ह्यामधलं हे देवस्थान असून आपल्या जवळचं एवढ्या जवळ असून सुद्धा आपलं तिथं जाणं होत नाही. पण आता म्हटलं की वेळात वेळ काढून आपण या देवाला दर्शनासाठी नक्की जाऊया. कारण काय आहे, कुठे आहे. कारण मी तर एवढी छोटी असताना जेव्हा मला न कळत म्हणजे मी 6 महिन्याची असताना मी इथं गेलेलो. इथं पहा एक मूर्ती होती. हे जे आपले रुईचे पानं असतात बघा, हे इथं व्हायचे होते. आता आपण गेलो तिथून पुढे, कारण एकतर रात्रीची वेळ असल्यामुळे एवढं स्पष्ट दिसत पण नव्हतं. इथं अगोदर आपण घेतलेली होती मी पोलिसाची परवानगी, की सर व्हिडिओ काढायचा आहे, जमेल का? हो बोलले, पण मंदिरात नका काढू. तर इथं मंदिराच्या जवळजवळ आल्याच्या नंतर आतमध्ये गेल्याच्या नंतर काय आपण व्हिडिओ वगैरे बनवणार नव्हतो. त्यामुळं आपल्याला तर अलीकडं स्टॉप करायचं होतं. इथं मंदिरापर्यंत येईपर्यंत व्हिडिओ बनवला. तर हे पहा, इथं एवढं नशीब आमचं की इथं गेल्याच्या नंतर ना इथं मंदिर होतं चालू आणि नेमकं देवाची पूजा चालू होते बघा. तर हे तुम्हाला दिसतंय ना, तर हे इथं एवढं तेल ओततं आहे की एक पाहून आश्चर्य होतं. आणि विशेष म्हणजे इथं ना एक गोष्ट इथं वाईट वाटतं बघा, झूम करून दाखवते तुम्हाला. हे पहा, एवढ्या प्रमाणामध्ये तेल ओततात, जवळपास अर्धा ते 1 तास हे तेल ओतणं ह्यांचं चालू असतं. जातं कुठे काय कुठं एवढं माहीत नाही बरं का. कारण ज्यांना कोणाला माहीत असेल ना त्यांनी नक्की कळवा. इथं दोघी बहिणींना एक छोटासा सेल्फी घेतला, तो पण आला उलटच. तर इथं आपण परत राऊंडमध्ये फेरीला लागलो, कारण दर्शन तिकडे घेतलं होतं. इथे पण मूर्ती होत्या, इथलं दर्शन घेतलं. आता जायचं होतं बाहेर म्हटलं, म्हणून परत एकदा शूटिंग इथं करून घ्यावी. असं भयानक वाटत होतं ना की हे जे ऑइल आहे ना, वाईट एका गोष्टीचं वाटतं की इथं ना लोक पाय घसरून पडतात. आणि कारण आपल्यासारख्यांना जमतं आहे बघा, पण एवढी गर्दी एवढं पब्लिक होतं तिथं त्या टायमाला सुद्धा. कारण आरतीच्या वेळी ज्यावेळेस ते तेलाने आंघोळ घालतात ना शनिदेवाला, त्यावेळेस एवढी गर्दी राहते तिथं खरंच. आणि एवढ्यामध्ये एवढं तिथं ऑइल असतं खाली पडलेलं, तर कुणीही अचानक पाय घसरून पडतं. आमच्या समोरही एक वृद्ध होते बघा, आजोबा, तेही पाय घसरून पडलेले होते. आता हे आपला जाण्याचा मार्ग, जायचं होतं आपल्याला बाहेर. म्हटलं थोडीशी शूटिंग करावी, कारण काय दगड काय ते बनवलेलं खरंच एवढं भारी असताना आपल्या जवळची देवस्थानं पण आपल्याच माहीत नसतात. पण एवढं खरंच तुम्हाला पण, तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल ना, तर नक्कीच आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये म्हणजे आपल्याच नगर जिल्ह्यामध्ये आहे बघा हे देवस्थान शनी शिंगणापूरचं, सोने भागात तिकडे. तर तुम्ही नक्कीच इथे एकदा या, पहा किती भारी आहे, किती करमतं आहे. एवढं वातावरण मोकळं आणि एवढं छान वाटतं, एवढं मस्त आहे. कारण जे बांधकाम आहे हे पण एवढं छान आहे. आता आपल्याला जायचं होतं बाहेर, म्हणून आता आपण निघालेलो. नशीब शेवटपर्यंत व्हिडिओ घेता आला आणि सुरुवातीपासून पण घेता आला, स्टॉप झाला नाही कुठेच. आता एका जागेवरती मला भेटलं होतं स्कॅनर, तर ते स्कॅनर घेतलं आणि त्याच्यावरती पेमेंट केलं. की म्हटलं आता इथं पेमेंट करायचं, जाता जाता पेमेंट केलं. कारण कॅश जवळ नसल्यामुळं दानपेटीत तर पैसे टाकले नाही, पण स्कॅनर आपल्याला इथून तिथून हे जे पोल होते त्याला दिसत होते.